शिवसेनेचे उपनेते आमदार अर्जुनराव खोतकर यांचा दिंडीत उत्स्फूर्त सहभाग, भक्तिरसात तल्लीन होऊन वारकऱ्यांसमवेत आनंद। आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विविध दिंड्यांना भेटी देत वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कडवंशी येथील हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, हरिभक्त परायण रमेश महाराज वाघ यांच्या दिंडीसह जालना जिल्ह्यातील अनेक दिंड्यात सहभागी होत त्यांनी वारकरी बांधवांसमवेत पायी चालत विठ्ठलनामाचा आनंद लुटला। तसेच जालना जिल्ह्यातील अनेक दिंड्यांना भेटी देऊन वारकरी मंडळींशी संवाद साधला। यावेळी आमदार खोतकर यांनी वारकरी बांधवांना टोपी आणि रुमालाचं वाटप करून त्यांच्या सेवेत सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपली। दिंडीत सुरू असलेल्या भजन कीर्तन हरिनामाच्या गजरात ते तल्लीन झाले। टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात त्यांनी वारकऱ्यांसमवेत विठ्ठल भक्तीचा अनोखा अनुभव घेतला। यावेळी त्यांनी पंढरीनाथ चरणी प्रार्थना करत राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील नैसर्गिक संकट दूर व्हावे, शेतीला भरभराट यावी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी असे साकडे घातले। श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले। आमदार खोतकर यांच्या दिंडी भेटीमुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। अनेक वारकरी, दिंडी प्रमुख आणि नागरिकांनी त्यांचे पुष्पहार आणि फेटा घालून स्वागत केले। वारकऱ्यांशी साधलेला आत्मीय संवाद आणि त्यांच्यासोबत घालविलेला वेळ अत्यंत समाधानकारक तसेच मनशांती देणारा अनुभव असल्याची भावना आमदार खोतकर यांनी व्यक्त केली।